आज गुरुपौर्णिमा आहे आणि अहिल्यानगर येथील 2 भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी तब्बल 1,10,00,000 रुपयांचा चांदीचा दरवाजा अर्पण केलेला आहे. माझ्यासोबत भाविक आहेत. आज गुरुपौर्णिमा आहे आणि आपण आज चांदीचा दरवाजा, काय भावना आहे? भावना म्हणजे पांडुरंग चरणी काहीतरी आपली सेवा करावी असं भावना होती. आणि पिढ्यानपिढ्या आम्ही आज दर्शनासाठी येतो. इथं आम्ही बी खूप वर्षापासून दर्शनासाठी येतो. तर काहीतरी आपण करावे असं एक आमच्या मनात होतं. तर त्या मनाला आम्ही महाराजांकडे गेलो. तारकेश्वर गडावरचे महाराज आदिनाथ शास्त्री यांना आम्ही विचारलं की बाबा आपण काय करू शकतो इथं महाराज. तर त्यांनी आम्हाला सुचवलं, जसे जुन्या जमान्यात राजे महाराजांचे महाल होते, त्यांना जसे दरवाजे होते रत्नजडित चांदीचे, तसे आपण इथलचा महाद्वार आपण करू शकतो चांदीचा. तर त्या प्रेरणेने आम्ही हा दरवाजा आज अर्पण करू राहिलो आहे. किती किलो चांदी आणि कुठं सगळं त्याची कलाकुसर केली? या दरवाजाची ला 87 किलो चांदी लागली आहे आणि हे आम्ही राजस्थान उदयपूर येथे बनवलं आहे. किती साधारण खर्च आला सगळ्यांना? याला 1,10,00,000 रुपये खर्च आला आहे. आपण या ठिकाणी बघितले, खरंच विठ्ठलाचे अनेक भक्त आहेत आणि या भक्तीच्या पोटी, प्रेमाच्या पोटी या सगळ्या भाविकांनी तब्बल 1,00,00,000 रुपयांचा चांदीचा दरवाजा विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला आहे. कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर.